नमस्कार, तुमचं स्वागत आहे आजच्या ध्यान सत्रात. त्याचे नाव आहे आभार ध्यान. हे ध्यान आपल्याला आपल्या अंतरंगाशी जोडतो आणि जीवनातील छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कृतज्ञता जागवतो. चला तर मग एक शांत जागा निवडूया आणि या सुंदर ध्यान यात्रेला सुरू करूया. डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. नाकातून आत घ्या आणि तोंडातून बाहेर सोडा. प्रत्येक श्वासासोबत आपलं शरीर सैल करत चला. असे 3 दीर्घ श्वास घ्यायचे. 2, 3. खांदा, पाठ, चेहरा सगळं मोकळं होऊ द्या आणि चेहऱ्यावरती एक हलकस स्मित हास्य आणा. तुम्ही या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहात. स्वतःला हे फील करवायचंय, मनातल्या मनात अंतरंगाचे सांगायचंय की मी पूर्णपणे सुरक्षित आहे. आता आपलं लक्ष आपल्या हृदयाकडे वळवा. एक हात हृदयावर ठेवा आणि कल्पना करा आपल्या हृदयात एक सुंदर सोनेरी प्रकाश उजळत आहे. श्वासासोबत तो प्रकाश वाढत आहे आणि संपूर्ण शरीरात पसरत आहे. हा प्रकाश म्हणजे काय? आभार, ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, शुक्राना. आणि आता मनातल्या मनात मनापासून म्हणा, मी माझ्या शरीरासाठी आभारी आहे, कारण ते माझ्यासाठी दररोज काम करतं. मी माझ्या श्वासासाठी आभारी आहे, कारण तो श्वास मला जिवंत ठेवतो. मी माझ्या हृदयासाठी आभारी आहे, कारण ते मला प्रेम करायला शिकवतं आणि त्यातून मी भावना व्यक्त करू शकते. मी माझ्या चुका असू दे, माझं वाढणं असू दे, माझा संघर्ष असू दे, यासाठीही आभारी आहे, कारण त्याने मला खूप काही शिकवलं. मी स्वतःसाठी आभारी आहे, कारण मी जशी आहे तशी छान आहे. आता त्या लोकांना आठवा ज्यांनी तुमच्या जीवनात प्रेम दिलं, आधार दिला. आई वडिलांबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी प्रेमाने वाढवलं, चांगले संस्कार दिले. मित्रांबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी मला समजून घेतलं, मदत केली. गुरूंबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी खूप काही शिकवलं, चांगलं जगण्यासाठी शिकवलं. नातेवाईक, ओळखीचे, अनोळखी, ज्यांनी मला न सांगता आशीर्वाद दिले, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मी आभारी आहे, कारण ती प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्याचा भाग आहे. त्यांचं योगदान माझ्यासाठी अनमोल आहे. मी माझ्या आठवणींसाठी आभारी आहे, कारण त्यांनी मला हसवलं, रडवलं आणि खूप काही शिकवलं. मी माझ्या जीवनातील कठीण काळासाठी आभारी आहे, कारण त्यामुळे मी अजून मजबूत झाले आणि आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन चांगला झाला. मी येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आभारी आहे, कारण तो एक नवीन संधी घेऊन येतो आणि मी त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करते. आणि मनातल्या मनात मनापासून हे 3 वेळा म्हणायचंय. माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. माझं आयुष्य परिपूर्ण आहे,
कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. त्या उगवत्या सूर्यासाठी, त्या थंड वाऱ्यासाठी, पक्ष्यांचे आवाज, मातीचा गंध, झाडांची सावली, या प्रत्येक गोष्टीसाठी मी आभारी आहे. कारण निसर्ग आहे म्हणून आज माझं जीवन, आपल्या सर्वांचं जीवन आहे. आता कल्पना करा, या आभाराच्या ऊर्जेचा एक सुंदर प्रकाश आपल्या हृदयातून निघतोय, हळूहळू पसरतोय तुमच्या घरात, समाजात, देशात आणि संपूर्ण पृथ्वी तलावर. तो सर्वांपर्यंत पोचतोय आणि तो सगळ्यांना गवसतोय, सर्वांपर्यंत तो जातोय. ह्याला अनुभवा. 1 मिनिट हे कल्पना करायची की हे सर्व झालेलं आहे. आता हळूहळू परत या. आपल्या श्वासांकडे लक्ष द्या. एक हलकं स्मित हास्य करा. तुमचा श्वास कसा चाललाय त्याकडे लक्ष द्या. शरीराची हालचाल कशी आहे त्याकडे लक्ष द्या. आणि मनातल्या मनात, मनापासून म्हणा, मी या क्षणासाठी आभारी आहे. मला जे काही मिळाले आहे त्या सर्व गोष्टींसाठी मी आभारी आहे. परमात्म्याचे आभारी आहे. या ब्रह्मांडाचे मी मनापासून आभारी आहे. थँक यू युनिवर्स, थँक यू युनिवर्स, थँक यू युनिवर्स. चला तर डोळे हळूहळू उघडू शकता. या सुंदर ध्यान यात्रेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार. थँक यू, थँक यू, थँक यू. चला, कसं वाटलं? एक लाईन मध्ये सांगू शकता? खूपच छान. छान वाटलं मॅम. एकदम रिलॅक्स माइंड. ह्याच्या आधी कधी केलं होतं? याच्या आधी असं नव्हतं केलं, ओके पण दिस वॉज व्हेरी नाईस. ओके, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू 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 जॉईन झाल्याबद्दल थँक्यू. तर आजचा आपला पहिला दिवस आहे, तरी आज पूर्ण इंट्रोडक्शन घेणार आहे मी, कारण आता बाकीचे जे आहेत ते नवीन जॉईन होतील आणि मंडेला सॅटर्डेला संडेला मी काही लोकांशी बोलू नाही शकले. त्यामुळे आता परत आत्ता तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहे ना, तो ग्रुप काय आहे ते मी आधी सांगते तुम्हाला. आत्ता तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहेत त्याला मी नाव दिलेलं आहे मॅजिक ऑफ ग्रॅटिट्यूड. तर त्या ग्रुपमध्ये मी जे सकाळचं टाकते अफर्मेशन त्यासाठी आणि कृतज्ञतेची शक्ती देतो आपण. आता कृतज्ञतेची शक्ती म्हणजे काय हे मी तुम्हाला आधी सांगते. कृतज्ञतेची शक्ती म्हणजे की जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती झालेलीच आहे त्यांच्या आयुष्यामध्ये असं समजून आपल्याला आधीच युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचंय. म्हणजे आपण ऍज अ दुआ, ऍज अ प्रार्थना करतो ना, की त्यांच्या आयुष्यात ते होऊ दे बाबा, त्यांना ते मिळू दे बाबा, हे जे काही म्हणतो आपण, तर ते मिळू दे किंवा होऊ दे नाही म्हणायचंय आपल्याला. ते ऑलरेडी मिळालेलंच आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ते झालेलंच आहे. हा कन्सेप्ट आपला इथं महत्वाचा आहे. तुमची जी कोणती इच्छा आहे ती आज तुम्हाला मी लिहायला सांगणार आहे. कशी लिहायची काय, हा फर्स्ट जो लेसन आहे तो इम्पॉर्टंट असतो, तो आपला इच्छांचा असतो. तर ते मी आज तुम्हाला सांगेन, तर ही क्लॅरिटी तुम्हाला येईल की नेमकं ते ग्रुपमध्ये काय चालतं किंवा मी असं का लिहिते किंवा कशासाठी लिहिते. तर तिथं आपल्याला आता काल पण मी शक्ती दिली. काल जी शक्ती दिली त्याच्यात काय होतं की त्यांना हा प्रॉब्लेम झालाय की त्यांना आता 9वी मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. त्यांना 5वी नंतर त्यांनी दुसऱ्या कुठल्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. तिथून तो दाखला त्यांच्यापर्यंत गेलाच नाहीये आणि ते म्हणतात की दाखला तुमचा आमच्याकडे नाहीये, त्यामुळे आम्ही देऊ शकत नाही.
आता ते कसं काय झालं त्याचं त्यांना माहित, पण त्यांना आता जिथं ऍडमिशन घ्यायचंय तिथं त्यांना देण्यासाठी त्यांच्याजवळ दाखलाच नाहीये. आता तो हरवला का कुठं गेला काय झालं काहीच त्यांना कळेना. म्हणून आपल्याला काय करायचंय तिथं की त्यांना हे करायचंय की त्यांना तो दाखला मिळालेला आहे आणि त्यांना ज्या स्कूलमध्ये किंवा जिथं त्यांना ऍडमिशन पाहिजे तिथं ते ऑलरेडी मिळालेलं आहे. त्या पद्धतीने मी कालची ती शक्ती लिहिली होती. तर त्या शक्तीमध्ये ते मी लिहिल्यानंतर मग सगळेजण ते वाचतात. ते वाचताना कशी वाचायची आहे, हृदयावर ते हात ठेवून वाचायची, एकदाच वाचायची आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर 3 वेळेस थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिथं ग्रुपमध्ये तुम्ही दिली थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स हे 3 वेळेस लिहायचंय. म्हणजे तुमच्याकडनं ती ॲज अ दुआ, ॲज अ प्रार्थना त्यांना ती गेली. आणि हे जेव्हा करतं आतापर्यंत कितीतरी जणांना हे कृतज्ञते शक्ती दिलेली आहे आणि सर्वांची कामं झालेली. तर त्या ग्रुपमध्ये ते चालतं त्यामुळे तिथं मी अभ्यास नाही पाठवत. तर उद्याच्या सेशन पासून आज तसं इंट्रोडक्शन आहे म्हणून वेगळा ग्रुप नाही केला. अजूनही कोण कोण जॉईन होणार आहे त्यांना मी आज विचारायचंय, मला अजून बोलायचंय थोडं. सॅटर्डे संडेला बोलणं नाही झालं माझं. तर मी उद्याचा जो ग्रुप करणार आहे माझा मॅजिक सेशनचा 11वा ग्रुप असेल. 10 ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत माझे. तर उद्याचा जो आहे तो मॅजिक ऑफ ग्रॅटिट्यूडचा आपला 11वा सेशन असणार आहे. म्हणजे मी थोडं गॅप झाला माझ्याकडनं, मिरर घेतला, मॅजिक घेतलं नाही त्यावेळेस. पण असं माझ्या लक्षात आलं की मॅजिक आहे तर सगळं आहे, मॅजिक सोडून नाही चालणार आहे. त्यामुळे मी परत आली आहे आणि परत मी जे मध्ये हिंदीमध्ये घ्यायचा विचार केला होता तो पण आहे, चालू राहील माझा हिंदीमध्ये जसे डिमांड येईल तसं. पण मी हे मराठीत सुरू केलं परत, मी आधी जसं घेत होते तसं. ओके. तर तो ग्रुप जो आहे त्या ग्रुपमध्ये तर तुम्हाला राहावंच लागेल, कारण ज्यावेळेस तुम्ही हे शिकता ग्रॅटिट्यूड, तर जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना देता तेव्हाच ते तुमच्याकडे येतं परत. तुम्ही ॲज अ दुआ, ॲज अ प्रार्थना जितकी दुसऱ्यांना द्याल तितकं तुम्हाला ते परत येतं. ते कोणत्याही बाजूने येईल. मग तुम्ही ठीक आहे त्यांना मदत केली पैशासाठी, पण त्यांच्याकडनं पैशाची मदत नाही आली तर असा अर्थ नाही की त्यांनी तुमच्यासाठी काहीच केलं नाही. मग ते दुसऱ्या वेळेस दुसऱ्याकडून काहीतरी करतील किंवा ते दुसऱ्याला सांगतील, तिसरं आपल्यासाठी काहीतरी करेल. तर ते कुठून ना कुठून आपल्याकडं परत येतच. आणि हे जे सगळं आहे हे ब्रह्मांडाचा नियमच आहे, हा सृष्टीचा नियमच आहे. हा सिंपल आणि साधा नियम आहे, पण आपण त्याला तितकं समजत नाही. आणि हा जो नियम आहे ह्या नियमाला आजकाल आपण म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण जेव्हापासून इथं आपण विचार करतो तेव्हापासून तो आपल्यासाठी लागू आहे, पण आपल्याला तो माहित नाहीये म्हणून आपल्याला इतक्या दिवस ते कळलं नाही. पण आता तुम्हाला जेव्हा कळेल की हे लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काम करतं, असं काम करतं, असं, तर तुम्ही मागं जाऊन बघायचंय तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शननी सगळं काही जे काही चांगलं केलेलं आहे ते पण त्याच्यामुळंच आहे आणि जे काही खराब झालेलं आहे ते पण त्याच्यामुळंच आहे, हे तुमच्याला आपोआप लक्षात येईल. तर हे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय मी थोडक्यात सांगते तुम्हाला. जे काही आपण विचार करतो, जे काही इथं चाललेलं असतं ते आज आपण या शक्तीला देतो. ही शक्ती म्हणजे पूर्ण ही पृथ्वीची जे काही बनलेलं आहे ही एक ऊर्जा आहे, ही एक एनर्जी आहे, ह्याला तर आपण मानतो. त्याला तुम्ही काहीही नाव द्या, मग परमात्मा द्या, देव द्या, तुम्ही ज्या शक्तीला मानता ते द्या, अल्ला म्हणा, युनिव्हर्स म्हणा, ब्रह्मांड म्हणा, सृष्टी म्हणा, काहीही म्हणा, ते सगळं एक आहे. तर ही जी सृष्टी आहे ह्याला जे आहे, जे आपण विचार देतो, तर त्या विचाराला ती तथास्तु म्हणते तुमच्या. त्यामुळे त्या विचारांना कसं मॅनेज करायचं किंवा त्या विचारांना कसं हे करायचं ते आपल्या हातात. आणि जेव्हा आपल्याला कळतं हे की कसं करायचं किंवा काय करायचं, तेव्हा आपण अजून जागरूक होतो. तेव्हा आपल्याला लक्षात येतं, अच्छा मला असं नाही विचार करायचा, असा केला पाहिजे, असा केला पाहिजे. कारण आपलं हे माइंड पटकन निगेटिव्ह घेतं.
आणि आपण एखादा निगेटिव्ह विचार इतक्या दिवस ते घेऊन बसलेला असतो. काही काही विचार तर लहानपणापासूनचे आत्तापर्यंत आपले चाललेले असतात. ते चाललेलेच असतात, त्याच्याबरोबर आपण पण चाललेलो असतो. पण त्याला आपण बदलू शकतो. हा कन्सेप्ट आपल्या लक्षात येत नाही. माइंडला जर तुम्ही सांगितलं, आता मी म्हंटल इथं तुम्हाला रेड कलर पहा, तुमच्या रूम मध्ये जिथं तुम्हाला रेड कलर दिसतोय तो रेड कलर पहा. बघा तुम्हाला पटकन काहीतरी रेड कलर दिसेल. मला इथं बॅग दिसतीये, बाकी टॉवेल आहे, बाकी ओढणी आहे माझी, असं दिसतंय रेड कलर. ओके, तुम्हाला पण रेड कलर दिसला. ह्याचा अर्थ असा नाही की तिथं दुसरे कलर नाहीये, दुसरे कलर पण आहेत, पण तुम्ही बघितलं काय? रेड कलर बघितले. ह्याचा अर्थ काय? जर तुम्ही माइंडला सांगितलं की तुला हे करायचंय तर ते करतं. हा सिंपल नियम आहे. पण आपण काय करतोय, आपण त्याला सांगतच नाहीये. ते जसं चाललंय किती वर्षांचं इथं घेऊन, तर त्या पद्धतीने आपण चाललोय. त्याला आपण सांगण्याचा प्रयत्नच करत नाही. तर इथं आपण हे समजून घेणार आहोत की त्याला कसं सांगायचं किंवा त्याला कोणत्या वेळेस सांगायचं, ते कोणत्या वेळेस ऍक्टिव्ह असतं, त्यावेळेस आपण त्याला काय पॉझिटिव्ह द्यायचे, कसं ग्रॅटिट्यूड फील करायचं, कसे अफर्मेशन म्हणायचे. आणि ही जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल तर आपोआप तुम्हाला लक्षात येणार आहे की कितीही निगेटिव्हिटी आली, काही जरी आली, तर तुम्ही ठीक आहे, ॲज अ माणूस म्हणून ते इमोशन आपल्याला येणार आणि ते ॲक्सेप्ट करायचे. त्याच्याबद्दल असंच का झालं आणि तसंच का झालं येत नाही आपल्याकडनं. झालं, इट्स ओके, चला पुढं. आता मला माहित आहे या सिच्युएशन मला हे ग्रॅटिट्यूड करायचंय किंवा काहीतरी चांगल्यासाठी होणार आहे. मला आता पुढे हे बघायचंय, हे बघायचंय. आपोआप तुमचं माइंड ट्रेन होतं. पण आपण त्या माइंडला ट्रेन करतच नाही. आपण काय म्हणतो, आपल्याला एक वाक्य माहित आहे जे लहानपणापासून घेऊन आलं, स्वभावाला औषध नाही. पण असं नाही. परिस्थितीप्रमाणे, घटनेप्रमाणे तुमचा स्वभाव हा बदलत राहतो. जेव्हा तुम्हाला समजतं की हे नाही करायला पाहिजे, तर तुम्ही आपोआप ते बदलता ना. मग स्वभाव बदलतोच ना, सवयी बदलतातच ना तुमच्या. ठीक आहे, काही काही सवयी अशा असतात की ज्या तुम्ही पूर्ण आत घेऊन आलेलं असतं. म्हणजे का, आता इथं मी सांगेन तुम्हाला की त्या सवयी कायम तशाच का राहतात. मग त्या पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे. कारण त्या ज्या राहतात त्या आपण ज्या लहानपणापासून घेऊन आलेलो असतो त्या राहतात जास्त करून. का राहतात? तर लहानपणापासून, लहानपणी जे आपलं एज असतं 5 किंवा 6 वर्षापर्यंत, जेव्हापासून आपल्याला थोडं कळतं, 2-3 वर्ष, त्या काळामध्ये आपलं जे माइंड आहे, आपले 2 माइंड आहेत, एक कॉन्शियस माइंड आणि एक सबकॉन्शियस माइंड. तर हे जे सबकॉन्शियस माइंड ना त्यावेळेस ऍक्टिव्ह असतं, म्हणजे फक्त त्यावेळेस सबकॉन्शियस माइंड काम करत असतं. आपलं कॉन्शियस माइंड त्यावेळेस काम करत नसतं. त्याला अजून तितकं लॉजिक लावायचं कळत नसतं. ते तितकं डेव्हलप झालेलं नसतं. तर त्यावेळेस काय डेव्हलप होत आलेलं असतं? सबकॉन्शियस माइंड झालेलं. आणि त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्यावेळेस जे काही गेलेलं आहे ते वर्षानुवर्ष चालतं. म्हणून म्हणतात ना, लहान मुलांना संस्कार द्या. संस्कार द्या म्हणजे काय? की चांगल्या सवयी लावा. किंवा हे चांगलं करायचंय, ते चांगलं करायचंय, असं चांगलं करायचंय, तसं चांगलं करायचं. म्हणजे ते त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या सोबत चालतं. तर हा जो नियम आहे, हा नियमच आपल्याला इथं समजायचा आहे. आणि तुम्ही म्हणाल की आता हे ठीक आहे, मी एवढ्या दिवसाचं जे घेऊन आलेले आहे ते बदलू शकतो का? बदलू शकतो. कारण हे जे काही आपण शिकणार आहे हे एक स्किल आहे. आणि स्किल हे आपण शिकून करू शकतो त्याच्यामध्ये बदल. आता मी जेव्हा स्पीकिंग शिकले, आपण काय म्हणतो, नाही स्पीकिंग लहानपणापासून असलं पाहिजे, आतून आलं पाहिजे. असं काही नाहीये, ते स्किल आहे, ते तुम्ही कधीही शिकू शकता. आता तुम्ही जर म्हणाल 3 वर्षापूर्वी मी जर विचार केला असता की मी असं बोलू शकते, तर मी माझ्यासाठीच म्हटलं असतं, काय विचार करते तू, तुला शक्य आहे का हे? पण आज मी इथं बसली आहे ना, कारण मी ते स्किल शिकली आहे ना. आज मी 2 मिनिटं 3 वर्षापूर्वी बोलू शकत नव्हते, ते आज मी 2 तास बोलू शकते. म्हणजे हे जे सगळे स्किल आहे, माइंडला ट्रेन करणं,
बाकीचे जे आपण बदलणार आहोत आपल्याला हे सगळे स्किल आहेत. स्वभाव बदलणे हे सुद्धा स्किल आहे. सवयी बदलणं हे सुद्धा स्किल आहे. आणि हे स्किल तुम्ही शिकू शकता. हे केव्हा शिकणार तुम्ही? तुम्हाला हे आधी कळलं पाहिजे की त्याच्यासाठी काय काय करायचं किंवा काय केलं पाहिजे. तुम्हाला काय करायचं हे फक्त माहित आहे आपल्याला की नाही असं केलं पाहिजे, असं केलं, पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे, असं केलं पाहिजे. पण पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी करायचं काय? हे नाही माहित ना. पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी नेमकं काय करायचं किंवा काय वाक्य म्हणायची किंवा जे आपल्या आतमध्ये वाक्य चाललेले असतात त्यांना बदलायचं कसं? हे जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा आपोआप तुम्ही ते बदलू शकता. कारण तुम्ही इथं काय झाला जागरूक जागला, अवेअर झाला, की तुम्हाला लक्षात येते की माझा विचार इथं निगेटिव्ह चाललेला आहे. तर तुम्ही पटकन तो बदलू शकता. पण तुम्हाला हेच कळत नाही की हा विचार माझा निगेटिव्ह आहे. हेच नाही लक्षात आलं तर तुम्ही बदलणार कसं? ह्याच्यासाठी आपल्याला आधी हे समजायचंय की आपण कुठं निगेटिव्ह जातोय, कुठं काय होतंय हे आपोआप आपल्या इथं लक्षात येतं. आणि हे जेव्हा आपण बाहेर काढतो किंवा आधी ऑलरेडी इतकं भरलेलं आहे आपल्यामध्ये आणि त्याच्यावर तुम्ही फक्त हे टाकत राहिला तर काय होईल? परत ते जे खराब आहे, एक आंबा सडका असेल तर बाकीचे खराब होणारच ना. त्यामुळे आधी जे आत आहे ना तुमच्या त्याला आधी बाहेर काढायचंय आपल्याला. त्याच्यातच हे भरायचं नाहीये. त्यामुळे आज मी जे तुम्हाला सांगणार आहे टेक्निक ती करायची आहे तुम्ही. आजचं जे काय आहे बेस तो इम्पॉर्टंट आहे. तो सगळा बेस आज तुम्ही करायचा आहे आणि मग उद्यापासून प्रॉपर आपला सेशन चालू होतील म्हणजे अभ्यास चालू होतील. तर तो तुम्हाला अभ्यास कळतील आणि मग ते कळायला लागले तुम्हाला खरंच जादू काम करतो. हे जादू जे लिहिलेलं आहे हे असंच नाही लिहिलेलं. हे जे बुकचं नाव दिलेलं आहे हे परफेक्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही हे करायला लागता ग्रॅटिट्यूड तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये रोज जादू आहे, रोज मॅजिक आहे. ते तुम्हाला कळतं. मॅजिक म्हणजे काय की जे काही गोष्टी आपल्याला करायच्या तुम्हाला आता वाटतात की माहित नाही त्या होतील, नाही होतील. म्हणजे इथं काय करतोय आपण परत निगेटिव्ह वर जातोय. पण जेव्हा तुम्ही या पूर्ण ब्रह्मांडावरती विश्वास ठेवता की नाही तो माझ्या आयुष्यामध्ये ते देणारच आहे आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही त्याला थँक्यू म्हणायला सुरू करता तर आपोआप ते होतं. तो तर येणार नाहीये. कोण येणार आहे मग? आपण म्हणतो ना प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर आहे. तसंच प्रत्येक माणसामध्ये युनिव्हर्स आहे. तर तुम्हाला तसे माणसं आणणार तुमच्या आयुष्यामध्ये, तशा घटना घडणार, तशी परिस्थिती घडणार आणि तुमच्या त्या इच्छा पूर्ण होणार आणि यालाच म्हणायचं आहे मॅजिक. आणि हे मॅजिक रोज घडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आणि तुम्ही मला सांगा की असं असं झालं. त्याच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीसाठी मॅजिक घडायचं असं तुम्हाला वाटतं ते तुम्हाला आज लिहावं लागणार आहे. आणि मग ते लिहिल्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे ते मी सांगणार आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा हे प्रत्येक गोष्टीसाठी आपण करत जातो तेव्हा आपोआप मॅजिक घडत जातं. तर आपल्याला इथं लॉ ऑफ अट्रॅक्शन समजणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन सोबत ग्रॅटिट्यूड असतं तेव्हाच लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. हा बेसिक नियम आहे. सगळ्यांना माहित आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, काम करतं. कोण म्हणतं करतं, कोण म्हणतं नाही करत. मग कुणासाठी करतं आणि कुणासाठी नाही करत. जे ग्रॅटिट्यूड करतात त्यांच्यासाठी करतं आणि जे फक्त वरवरनं म्हणायचं नाही हे असं आहे, असं आहे, असं आहे, असं झालंच पाहिजे, असं झालंच त्याने होत नाही. त्याने लॉ ऑफ अट्रॅक्शन काम होत नाही. तर ह्या बुकचं जे काही आपल्याला करायचंय ते ग्रॅटिट्यूड सोबत करायचंय आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ते केल्यानंतरच तुमच्या आयुष्यामध्ये जादू आहे, मॅजिक आहे. तोपर्यंत नाही. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या 3 पायऱ्या आहेत. त्या 3 पायऱ्या समजणं खूप इम्पॉर्टंट. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन करायचं फक्त माहित आहे. पण त्याचा जो काही नियम आहे तो पण कळला पाहिजे ना आपल्याला. फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन करतो आपण म्हणजे काय नाही तेच तेच विचार करायचे. पण तेच तेच विचार जर आपण एखाद्या वेळेस करायला लागलो तर एखाद्या वेळेस ठीक आहे काही काही गोष्टी व्हायला वेळ लागतो.
तर वेळ लागतो, तर परत आपल्या आतमध्ये निगेटिव्ह येते ना विचार. म्हणजे परत त्या विचाराला तुम्ही काय देताय? निगेटिव्हिटी देताय. तर मग कसं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करेल? मग तिथं परत तुम्ही ब्लॉक होताय. पण जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड सोबत ते लॉ ऑफ अट्रॅक्शन कराल, तर तुम्हाला विश्वास आहे की हे काम करतं. म्हणजे आपोआप ते काम करतं. तुम्हाला तिथं विचारही करावा लागत नाही की हे काम हे होईल का नाही, होईल का नाही, होईल का नाही. करायची गरजच पडत नाही आपल्याला ते. सहज होतं ते. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या 3 पायऱ्या आधी तुम्हाला सांगते. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सगळ्यात आधी पहिली पायरी आहे की तुम्ही व्यक्त करणं, तुम्ही स्पष्ट सांगणं किंवा मागणं. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय हवं आहे त्याच्यामध्ये स्पष्टता पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुमचं घर हवं आहे, 4 व्हीलर हवी आहे किंवा कुठं ट्रिपला जायचं आहे, तुम्हाला फॉरेन ट्रिप काही असेल. तर ह्यामध्ये आत्ता हे सगळं करायचं आहे आपल्याला, पण आत्ता अशी सिच्युएशन आहे की आपल्याकडं तितके पैसे नाहीयेत. पैसे नाहीयेत तर मग हे होणार नाही हे आपल्यालाही माहित आहे. पण आपल्याला इथं विश्वास आहे युनिव्हर्सवरती. तर आपण काय म्हणणार इथं की माझं घर झालेलं आहे, माझ्याकडे 4 व्हीलर आहे, माझी ट्रिप झालेली आहे. ओके, हे 3 वाक्य आपण त्या पद्धतीने बोलणार. तर हे जेव्हा आपण बोलणार त्यावेळेस पहिला नियम याच्यामध्ये हे आहे की हे जे सगळं आपण नंतर करणार आहोत त्याच्या आधी तुमच्याकडं जे काही घर आहे, जे काही गाडी आहे किंवा जिथं तुम्ही फिरून आलेला आहात त्याबद्दल आधी ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे. त्याच्याशिवाय पुढचं तुम्हाला मिळणार नाही. कारण जेव्हा एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल, हे इतकी सोपी गोष्ट मुलाच्या पण लगेच लक्षात, एखाद 2 मित्र आहेत, तुम्ही गिफ्ट दिलं एखाद्याला, त्या दोघांना तुम्हाला गिफ्ट द्यायचं आणि एकाला गिफ्ट दिलं तुम्ही आणि तो इतका आनंदी झाला आणि म्हटला खरंच मला या गोष्टीची गरज होती आणि तू दिला त्याबद्दल थँक्यू, खूप छान वाटलं मला, मी खूप आनंदी झालो, असं तो म्हटला. आणि दुसरा काय म्हटला, नाही ना, कशाला दिलं, काय गरज होती, फालतू वेस्ट केला तू पैसा, माझ्याकडं खूप पडलेली आहे ही अशी गोष्ट, कशाला दिली तू. मला सांगा, इथं तुम्ही दुसऱ्यांदा जेव्हा गिफ्ट द्याल तेव्हा कुणाला द्याल? पहिल्याला द्याल. म्हणजेच जे काही तुम्हाला दिलं गेलेलं आहे त्याबद्दल तुम्ही आनंदी नाही, त्याबद्दल तुम्हाला प्रेम नाही, त्याबद्दल तुम्ही आभार नाही, त्याबद्दल तुम्हाला आपुलकी नाही, तर तुम्हाला जे हवं आहे ते मिळणार कुठून किंवा कसं? तर हे सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला खूप मोठं छान घर हवं आहे, पण आता तुमचा जो काही 2 BHK असेल, 3 BHK असेल, त्याबद्दल तुम्हाला आभार हा आलाच पाहिजे मनापासून. तर तुम्हाला पुढचं घर मिळणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला आपोआप जेव्हा तुम्ही ज्या गोष्टी तुमच्याजवळ आहेत त्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हणायला लागता, तर तुम्हाला पुढं जे काही हवं आहे त्याबद्दल आपोआप स्पष्टता येते. आणि इथं युनिव्हर्सला आपल्याला फक्त एका लाईन मध्ये स्पष्ट मागायचं आहे आणि सांगायचं आहे की मला हे हवं आहे. तिथं काहीही कन्फ्युजन नाही करायचं. नाही माझ्याजवळ आता पैसाच नाही, आता माझ्याकडे हेच नाही, मग कसं मिळेल मला, आणि मग असं होईल का, मग तसं होईल, काहीही नाही. फक्त तुम्हाला विचार करायचाय, तसं बोलायचंय आणि तसं लिहायचंय. ते आपण नंतर करूच. मध्ये तुम्हाला इथं बेस सांगते मी, हा बेस खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा हा बेस लक्षात येईल ना, तर मॅजिक तुम्हाला कळलं. ओके, म्हणजे इथं तुम्हाला पहिला नियम आपला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा या पद्धतीने करायचा आहे. जे काही आहे ते मागायचंय, त्याआधी जे काही आहे त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. आणि जे काही मागायचंय त्याबद्दल पण कन्फ्युजन नाही, निगेटिव्ह वाक्य नाही, निगेटिव्ह शब्द नाही, काहीही निगेटिव्ह तिथे नाही आलं पाहिजे. नाही ना, मग माझ्याजवळ आत्ता नाहीये पण मला पाहिजे,
नाही, असं काहीही नाही. फक्त एका लाईनमध्ये मला माझं घर मिळालेलं आहे. माझ्याकडे 4 व्हीलर आहे. माझी फॉरेन ट्रिप झालेली आहे. बस एकच वाक्यामध्ये आणि पुढं 3 वेळेस थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स लिहायचं. हे आपण नंतर करू. दुसरा नियम. दुसरा नियम आहे विश्वास. विश्वास ही अशी गोष्ट आहे की आपण सगळ्या जगावर ठेवतो पण स्वतःवर ठेवत नाही. घरातल्या सगळ्या लोकांवर विश्वास आहे. माझा नवरा असा आहे, माझी मुलं अशी आहेत, माझी मुलं असं करतात, हे करतात, ते करतात, आणि स्वतःच काय? स्वतः तुम्ही एखादा जेव्हा विचार करता तेव्हा काय, नाही ना, माझ्याकडनं हे होतंय, काय माहित, मला आधीच करायला पाहिजे होतं, आता मला आता आठवतच नाहीये, मला आता जमतच नाहीये. म्हणजे काय आलं इथं? विश्वास. आणि विश्वास ही अशी गोष्ट आहे जिथं ती असेल तिथं फक्त मॅजिक आणि मॅजिकच आहे. सर्व काही आहे तुमच्या आयुष्यात. जिथं विश्वास नाही तिथं काहीही नाही. एखाद्या डॉक्टरकडे जर तुम्ही विश्वासाने गेलात आणि त्यांनी साधं जरी औषध दिलं, ठीक आहे, तो काय देईल, साधं आपलं एनर्जी एखादं काहीतरी देईल, ते घेतल्यानंतर तुम्ही काय म्हणणार, नाही ना, या डॉक्टरचा खरंच छान फायदा होतो आणि मी बरी होणार आहे. तुम्ही 2 दिवसात ओके होता. आणि तेच जर तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेला आणि नाही ना, माहित नाही आता हे काय औषध लिहून देईल, मला बरं वाटेल का नाही माहित नाही, मग ते माहित नाही आता कसं हे व्हायचं, हे जर निगेटिव्ह बोलला तर तुम्हाला वेळ लागणार. इथं काय काम करतं म्हणजे, ठीक आहे औषध पण काम करतं, पण 50% वर काय काम करतं? तुमचे विचार, तुमचा विश्वास. तुमचा जर विश्वास असेल तर तिथं ते काम झालंच म्हणून समजायचं. जर तुमचा तिथं विश्वास नसेल तर ते काम कितीही प्रयत्न केला तरीही होणार नाही. म्हणजेच इथं जर तुमचा विश्वास आहे युनिव्हर्स वरती की ते मला देणारच, म्हणजेच ते देणारच, ते तुम्हाला तथास्तु म्हणणारच. पण तिथंच जर तुम्ही कन्फ्युजन करताय, नाही माहित नाही मिळेल का नाही, आता तर अशी परिस्थिती आहे, मग माहित नाही कसं ते माझ्या आयुष्यात येईल, मला तर नाही वाटत येईल, या सर्कल मध्ये जर तुम्ही फिरत राहिला, नाही, हे सर्कल मधून सगळे आपल्याला बाहेर यायचं. तिथंच नाही फिरत राहायचं. म्हणजे दुसरी गोष्ट आहे, दुसरा पायरी आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची, विश्वास. आणि ह्या विश्वास हा जो दुसरी स्टेप आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची, ती खूप महत्वाची आहे. तुम्ही सगळं करताय पण विश्वासच नाही तर काहीही होणार नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन कामच करणार नाही. कामच करणार नाही. मग लोक म्हणतात नाही लॉ ऑफ अट्रॅक्शन काम नाही करत, कोण म्हणतं काम करतं. जे विश्वास ठेवतात त्यांच्यावरच ते काम करत. ज्यांचा विश्वासच नाही त्यांच्यासाठी ते काम करत नाही. क्लिअर आहे तर आपल्याला जे काही आपण मागितलेलं आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे की ते मिळालेलंच आहे. तिसरी पायरी आहे प्राप्ती. मिळालेलंच आहे. पण यासाठी फील करायचंय तुम्हाला. फिलिंग आलं पाहिजे की ती गोष्ट तुम्हाला भविष्यात मिळणार आहे. पण तुम्हाला हे फील करायचंय की ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये आत्ताच आहे. आणि त्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर जो उपयोग करणार आहे ते फील तुम्हाला आत्ताच करायचंय की ती गोष्ट माझ्या आयुष्यात आहे, तर मी काय काय करेन ते तुम्हाला इथं व्हिज्युअलायझेशन करायचंय आणि इमॅजिनेशन करायचंय. तर व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशन ही जी गोष्ट आहे ही थोडी
काही काहींना मुश्किल वाटते थोडंसं, की आता नाहीच आहे तर इमॅजिन कसं करायचं? असताना पटकन होतं आपल्याला. पण नाहीच आहे. आता मला कोणी मदतच केली नाही, तर मी कसं इमॅजिन करू? किंवा मी कसं त्याला थँक यू म्हणू? तर आपल्याला हे बघायचं नाहीये, की ॲज अ माणूस, त्या माणसाच्या आतमध्ये जे आहे, जे काही ह्याने दिलेलं आहे, जे काही ब्रह्मांड आहे, जे काही परमेश्वर आहे, त्याला बघायचं. तो आपल्याला ते देणारच आहे आणि ते दिल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आनंद कसा होईल किंवा त्या गोष्टीचा आपण वापर कसा करू. आता फोर व्हीलर जर मिळाली तर तुम्हाला कुठं जायचंय त्याला घेऊन, कुणाकुणासोबत जायचंय, हे सगळं तुम्हाला फील करता आलं पाहिजे, म्हणजे इमॅजिनेशन करता आलं पाहिजे, व्हिज्युअलायझेशन करता आलं पाहिजे. तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये लवकर येणार. का लवकर येणार? जी गोष्ट आपल्याला भविष्यात हवी आहे, पण ती गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात घडते तेव्हा कोणता काळ असतो? वर्तमान काळ. हवी आहे आपल्याला ती भविष्यात, पण कोणतीही इच्छा जेव्हा घडते किंवा जे काही हवं आहे ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसतं, तेव्हा कोणता काळ असतो? वर्तमान काळ असतो. त्यामुळं जे काही तुम्हाला हवं आहे, ते वर्तमान काळात तुमच्याजवळ आहे, हेच तुम्हाला इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन करता आलं पाहिजे. त्यामुळे जे काही हवं आहे, जे काही आपल्या इच्छा आहेत, त्या आपल्याला वर्तमान काळातच लिहायच्या असतात. त्या कधीही भविष्य काळात लिहायच्या नाहीत. म्हणजे मला ही गाडी हवी आहे, मला ते पाहिजे, हे पाहिजे, अशी वाक्य लिहायची नाहीत. तर कशी वाक्य आले पाहिजेत? की माझ्याकडे फोर व्हीलर आहे. माझी फॉरेन ट्रिप झालेली आहे. हे जेव्हा तुम्ही आहे लिहिता, तर तुम्हाला जेव्हा आतून तुम्ही जेव्हा सारखं आहे असं म्हणणार, ते आपोआप फील व्हायला लागतं. आणि जेव्हा हे फील व्हायला लागतं, कारण हे सगळं जे आहे ब्रह्मांड तुमच्या भावनांवरती काम करतं, ऊर्जेवरती काम करतं. तुम्ही जी ऊर्जा देताय, तुम्ही जो भावना देताय, इथून जे विचार येत आहेत तुमच्या, त्यालाच ते तथास्तु म्हणणार आणि तेच तुम्हाला ते देणार आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिनेशन आणि फील ते करायला लागला तर तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि तुमच्या त्या इच्छा सहज पूर्ण होतात. जे तुम्हाला आत्ता त्या वाटत पण असतील, बापरे कशा होणार, काय होणार, पण त्या सहज होणार. मी सहज हा शब्द यासाठीच वापरत, कारण ते सहज होतं ग्रॅटिट्यूडमुळं. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण. तर आपल्याला ह्या 3 पायऱ्या ज्या आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या, त्या 3 पायऱ्या सोबत ग्रॅटिट्यूड करायचं आहे. तरच तुमच्या आयुष्यामध्ये मॅजिक आहे. आणि ह्यालाच म्हणतो आपण मॅजिक ऑफ ग्रॅटिट्यूड. मॅजिक होणार आहे युनिव्हर्समुळे, पण त्याच्यासोबत जर ग्रॅटिट्यूड असेल तरच ते तुमच्याजवळ टिकणार आहे, त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. नाहीतर थोडे दिवस तुम्ही केला तर तितके दिवस तुम्हाला ते दिसेल, परत ते सोडलं तर परत गेलं. पण एकदा का तुम्ही ते शिकला, तुमच्या आतमध्ये ते समजलं तुम्हाला की मला हे करायचं, असं करायचंय, तर आपोआप कोणतीही परिस्थिती कशीही येऊ दे, घटना, तरी तुम्हाला पटकन तिथं माइंड तुमचं काम करणारच की हे व्हायचंय. यावेळेसची म्हणजे माझं आयुष्यातलं मॅजिक मी सांगेन, ज्या दिवशी आमचा 27 महत्वाचा रोजा असतो. म्हणजे त्या दिवशी मॅजिक कसं घडलं, मी मॅजिकच म्हणेन ह्याला, दुसरं ह्याला काहीच म्हणू शकत नाही आपण. तर त्या दिवशी महत्वाचा इम्पॉर्टंट रोजा होता आणि मला उठायचं होतं सैरीसाठी, म्हणजे सकाळी लवकर जेवण करतो 4:30ला. तर त्याच्या आधी 3 वाजता मला थोडंसं स्टोनचं असेल प्रॉब्लेम, माहित नाही, पाणी कमी पडलं त्याच्यामुळं इतकं पेन व्हायला लागलं पोटामध्ये की मला आता हे कळेना की आता रोजा कसा करू. तर त्यावेळेस मग आता हे माहित आहे मला
की या कंडिशन मध्ये काय करायचं. जर मला माहित नसतं तर मी काय करत बसले असते, तेच तेच ते निगेटिव्ह मध्ये, बापरे आता असं झालं मग कसं होणार, मग मी असं करू का, मग कसं माझा रोजा होईल का नाही, नाहीच होणार, आता जाऊ दे, मग करायलाच नको, मग ह्याच्यात फिरले असते. पण मी नाही केलं ते, कारण मला माहित आहे. पटकन माइंडने माझ्या काय क्लिक केलं, ठीक आहे आता दुखतंय ना तुला, हे कशामुळे दुखतंय, ह्याचा अर्थ थोडं पाणी कमी पडलं असेल त्यामुळे दुखणार आहे. आणि मी सारखं काय म्हणत राहिले, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, माझा रोजा व्यवस्थित झालेला आहे आणि मी केलेला आहे. 3 ते अक्षरशः 4:15 पर्यंत मला दुखत होतं, पण मी त्यावेळेस काय केलं, कंटिन्यू पाणी पिले, कंटिन्यू पाणी पिले, कंटिन्यू पाणी पिले. जितकं युरिन येईल तितकं केलं मी. 5-5 मिनिटांनी, 2-2 मिनिटांनी गेले, इतकं पाणी पिलं. आणि बरोबर टायमिंग असतं त्याचं 4:30 ते 4:45, जास्तीत जास्त 5ला 10 मिनिटं कमी असेपर्यंत. आणि 4:30 वाजता पूर्ण पेन कमी झाला. म्हणजे असं झालं की दुखत होतं का नाही, मला असं म्हणजे मलाच हे झालं की दुखलंच नाही. म्हणजे त्याच्यानंतर आजपर्यंत मला दुखलं नाही. आता या गोष्टीला झाले 3 महिने. एप्रिलमध्ये रोजा होता. तर त्याच्यानंतर 4:30ला मग एकदम पूर्णच बंद झालं. पूर्ण म्हणजे असं एकदम रिलॅक्स झाले मी, नॉर्मल झाले. त्याच्यानंतर आजपर्यंत पेन नाहीये. आणि त्याच्यानंतर मग ह्यांनी काय म्हणले, नाही आता तुला पेन होतंय तर नको करू, परत दिवसभर तुला त्रास होईल, तर कुठं परत दवाखान्यात जावं लागलं काय, तर कुठं तू रोजा करणार. मी फक्त हो म्हणलं, ठीक आहे. मला जे करायचं ते मी केलं. आणि 4:30ला पूर्ण पेन थांबला, काहीच दुखलं नाही, काहीही नाही. मी 4:30-5ला माझी सैरी करून घेतली, रोजा केला आणि पूर्ण रोजा माझा इतका व्यवस्थित गेला. त्याच्यानंतर सांगते का मी, आजपर्यंत मला पेन नाही. तर ह्या गोष्टीला तुम्ही काय म्हणणार मग? फक्त मॅजिकच आहे. आणि हे फक्त अशा गोष्टी ज्या आहेत, आपण म्हणतो मॅजिक, आश्चर्य, हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या घडतात ना आपल्या आयुष्यामध्ये, मग त्या कुणामुळे घडतात? ही जी काही शक्ती आहे, या शक्तीला तर मानलंच पाहिजे आपण. या सर्व शक्तीमुळे तर आपण आहोत. मग त्या शक्तीला तुम्ही जेव्हा मानता, त्याच्यावर जेव्हा विश्वास ठेवता, तर ती शक्ती तुमच्यासाठी कुठून कशी काम करेल ते तुम्हालाही कळणार नाही. इथं ते लॉजिक नाहीच आहे त्या गोष्टीचं. ते आश्चर्य जे मॅजिक आहे ते खूप मोठं आहे. हे ब्रेन तिथं काम पण नाही करत आहे. फक्त तुम्हाला त्या ब्रेनला सांगायचंय की हे आहे, यावरती तुला विश्वास ठेवायचा आहे आणि तुला हे करायचं. एवढं सांगायचंय फक्त माइंडला, आणि बरोबर ते करत. आणि ते मॅजिक झालं. दुसरं मॅजिक म्हणजे, आम्हाला असंच ह्याला गेलो होतो आम्ही बाहेर फिरायला, आणि तिथं काहीतरी यांना पाहिजे होतं आणि ते शॉप कुठं आहे हे आम्हाला सापडेना. तर मी काय करते, पटकन अशा वेळी काही गोष्ट होत नसेल तर मी पटकन तिथं ना शक्ती देऊन टाकते. म्हणजे मी कशी करते की ते दुकान मिळालेलं आहे बाबा, नाही तर फोन नंबर मिळालेला आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स म्हणते आणि रिकामे. तर एका तासाने काय झालं, आम्ही एका सिग्नलवरती थांबलो आणि त्या सिग्नलच्या जी रिक्षा होती समोर आमच्या, त्या रिक्षावरती बरोबर त्या शॉपची ऍडव्हर्टाईज होती आणि त्याच्यावरती त्या शॉपचा नंबर होता. म्हणजे आणि ते मला दिसल्याबरोबर मी पटकन फोटो काढून घेतला त्याचा. आणि सांगते अक्षरशः ते शॉप फक्त आम्ही ज्या सिग्नलला होतो तिथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. तिथं गेलो आम्ही आणि ह्यांना जे पाहिजे ते त्यांनी घेतलं. म्हणजे हे जे मॅजिक आहे, हे मॅजिक मी सांगते, मग आता सांगताना पण हे होतंय मला, हे घडतं. जर माझ्या आयुष्यात घडत असेल तर तुमच्या आयुष्यातही हे घडणारच आहे. आणि घडतंच, म्हणून मी इथं बसले. म्हणजे मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, असं कुणीही गॅरंटी 100% देत नाही तुमच्या गोष्टींसाठी. पण मी तुम्हाला हे देते की जर तुम्ही मॅजिक केलं मनापासून, तर तुमच्या आयुष्यामध्ये 100% मॅजिक आहे म्हणजे आहे. तुम्ही किती हे करता. आता या गोष्टीला मला 2 वर्ष लागले. ठीक आहे, 2 वर्ष म्हणजे कमीत कमी 1 वर्ष तरी लागलं. पण जेव्हा जितकं मी आता देतीये, तितकं मला ते मिळतंय परत. त्यामुळे मी एक ठरवलंय की मी मॅजिकला कधीही सोडणार नाही.
त्यामुळे मी परत मॅजिक घेऊन आलेली आहे. मॅजिक आहे तरच सर्व आहे, मॅजिक नाही तर काही नाही. तर आपला हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा 3 नियम. आणि आता आपल्याला आज एक काम करायचंय की तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल निगेटिव्ह वाटते जास्त, इथं ओव्हर थिंकिंग त्या गोष्टीबद्दल जास्त चालतं, ती गोष्ट क्लिअर क्लिअर जे विचार इथं चालतायत तुमच्या, ते लिहायचंय पेपरवरती. साध्या पेन आणि साधा पेपर घ्यायचाय, वही नाही घ्यायची, त्यासाठी पेपर घ्यायचा. कारण तो पेपर आपल्याला लिहायचा आहे आणि फाडून टाकायचा आहे. तुम्ही डस्टबिन मध्ये फेकून द्या, जाळून टाका किंवा फ्लश करा. तर मी इथं तुम्हाला सांगेन जास्त करून तुम्ही तो फ्लश करा. का फ्लश करा? तर आपली जी घाण असते आतली, मग आपल्या इथली विचारांची असेल, जे आपण टॉयलेट करतो जी घाण आहे ती कुठल्या वाटे जाते? टॉयलेट वाटेत निघून जाते. तर आपल्या इथं पण जे काही बसलेलं आहे ते पण घाण निघून गेलेली आहे आपली, असं आपल्याला विचार करता आला पाहिजे. आणि तिथं तिथं गेला ते फिलिंग येतं. टॉयलेटमध्ये जर तुम्ही तुमचा पेपर फ्लश केला तर तुम्हाला ते फिलिंग येणार की माझ्या विचारांमधली पण घाण निघून गेलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही हे लिहून फाडाल, जेव्हा फ्लश कराल, तेव्हा तुम्हाला हे म्हणायचं आहे की माझ्या आतमध्ये जे काही निगेटिव्हिटी होती ती निघून गेलेली आहे, हे म्हणायचं. आणि जे काही निगेटिव्ह तुम्हाला वाटते, हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल, पैसा असेल, जे काही असेल, तुमचं काम असेल, त्या प्रत्येक गोष्टीबद्दलची जी काही निगेटिव्हिटी असेल ती लिहायची आणि फाडून टाकायची. कारण हे तुम्ही काढलं तर उद्यापासून आपण जे आतमध्ये टाकणार आहे ते लवकर जाईल तुमच्या. कारण तुमच्या आतमध्येच आधी निगेटिव्हिटी असेल आणि आपण वरून टाकतोय आणि परत ते आतून येते, नाही मग हे काम करणार नाही, असं वाटतंय मला आता हे काम करणार, मग विश्वास नाही तुमचा, मग नाही काम होणार. तुम्ही हे करून बघा. तुमच्या विचारांमधली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी 2 पर्याय आहेत आपल्याला. एक तर ते फ्लश करणं किंवा मिरर समोर बोलणं. हे 2 पर्याय आहेत आपल्याला. पण इथं मॅजिक मध्ये मी हेच सांगते कारण हे जास्त काम करतं. मिरर मध्ये मी ते सांगते. दोन्ही पण काम करतात. मिरर मध्ये ते सांगितलं की तिथं ते काम होतं. कारण मिरर मध्ये बोलणं बघून हे पण काही सोपं नाहीये. त्यापेक्षा तुम्ही लिहू शकता जास्त चांगलं. तर लिहायचं आहे आज. आज हे कंपल्सरी सगळ्यांनी करायचं आहे. जे काही निगेटिव्ह वाटते कोणत्याही गोष्टी, अगदी तुम्ही लहानपणापासून मागं जा जरा, तिथूनही तुम्ही काय घेऊन आलेला असाल आणि तिथून तुम्ही काय अटकताय तुम्ही पुढे जाण्यासाठी किंवा आनंदी राहण्यासाठी, तर ती गोष्टही लिहायची आहे. हळूहळू करायचं. आता ठीक आहे, आज तुम्हाला जितकं आठवेल तितकंच करा. खूप काही लिहा आणि फाडा असं मी नाही म्हणणार आहे. आता लगेच नाही होणार आहे. जसजसे फिलिंग तुमचे बाहेर येतील किंवा जसजसं तुमच्या लक्षात येईल तसं तुम्ही हळूहळू केलं तरी चालेल. पण पहिला कन्सेप्ट हा आहे की जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला आधी बाहेर काढायची आहे, मगच पॉझिटिव्हिटी आत घ्यायची आहे, तर ती जास्त लवकर काम करते. हा एक होमवर्क आहे आजचा. दुसरा आहे आपल्या इच्छा लिहिणं. त्याच्याशिवाय मॅजिक तुमच्या आयुष्यामध्ये कसं होलं किंवा कसं झालं हे तुम्हाला कळणार नाही. तर तुम्हाला आज 10 इच्छा लिहायच्या आहेत तुमच्या. मग त्या कॉमनलीच लिहायच्या आहेत, एकाच पर्टिक्युलर गोष्टीसाठी आत्ता नाही लिहायच्या, नंतर बघू आपण. तर त्याच्यासाठी मग तुमचं जे काही काम असेल, मुलांबद्दल असेल, तुमच्याबद्दल असेल, पैशाबद्दल असेल, बाकी एखादी भौतिक वस्तू असेल, जे काही असेल, त्याच्यासाठी 10 इच्छा लिहायच्या. त्या लिहिताना एकही निगेटिव्ह शब्द नाही आला पाहिजे, परंतु काही नाही आलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि फक्त एकच वाक्य लिहायचं की ते मला मिळालेलं. त्याच्या आधी जेव्हा तुम्ही ते लिहिणार आहे त्याच्या आधी वरती 3 वेळेस थँक्यू युनिवर्स लिहायचंय. का 3 वेळेस आधी लिहायचंय? कारण तिथं हे फील होतं की तुम्हाला जे आधी मिळालेलं आहे त्याबद्दल तुम्ही आधी थँक्यू म्हणताय. त्याच्यानंतर तुम्ही इच्छा लिहिताय 10 आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्ही परत 3 वेळेस थँक्यू युनिवर्स म्हणताय. शेवटी यासाठी म्हणायचंय की आपल्याला ते मिळालेलंच आहे. कारण आपल्याला कोणी मदत केली तर आपण थँक्यू म्हणतो ना लगेच. मग तसं तिथं शेवटी थँक्यू म्हणायचं. तर हे आधी लिहायचंय तुम्हाला आज. आजचा दुसरा हे आहे.
आणि तिसरं आहे, मी तुम्हाला सिक्रेट मूवी पाठवणार आहे. आता पाहिली असेल, कोणी कोणी पाहिली तर मूवी, सिक्रेट मूवी कोणी कोणी पाहिली, बुक कोणी कोणी वाचलं? नाही वाचलेलं. नेहा मॅम तुम्ही वाचले? सविता मॅम? अच्छा, सविता मॅमने नाही वाचलं बुक. मॅम. नाही वाचलं, ओके ठीक आहे. बुक वाचलं नसेल तर मी मूवी पाठवते आज. ती मूवी हा, काय? द सिक्रेट आणि जादू. द सिक्रेट मी पूर्ण वाचले ओके. आणि जादू हे थोडस वाचले, पण त्याचे त्या पुस्तकात आता तुम्ही जे एवढं सोप्या पद्धतीनं कन्सेप्ट शिकवलेत ना, ते त्यात नाही. की जे अगोदर तुम्ही आता सांगितलं ना, की अगोदर युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचंय 3 वेळा, तर ते कशासाठी? तर अगोदर जे लहानपणापासून आपल्या आयुष्यात जे आपल्याला गोष्टी मिळत आलेत त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचंय आणि नंतर आपल्या इच्छा लिहायच्यात आणि इच्छा लिहिल्यानंतर परत 3 वेळा थँक्यू म्हणायचंय. हे पुस्तकातनं एवढं नाहीये, समजत नाही नाही ना. ते नाही, ते नाही हे पुस्तकात पुस्तकातनं नाही. एवढं आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे हा. बुक आणि वाचून नाही लक्षात येत सिक्रेट तेवढं. मोही बघितल्या, मोही पण मी बऱ्याच म्हणजे 1-2-3 वेळा तर बघितल्या, पण त्यात पण ती एवढं म्हणजे क्लिअर होत नाही. की नाही तुम्ही होत. एवढं क्लिअर नाही सांगताय, एवढं क्लिअर होत नाही. कारण मी आता जवळजवळ 6 महिने झाले आता आहे. बघते मी, सिक्रेट बघितलंय, सिक्रेट वाचलंय, जादू थोडं वाचलंय, तुमच्याकडून गायडन्स मिळालाय, सुप्रिया मॅडमच्याकडून गायडन्स मिळालाय, पण एवढं डिटेल नाही त्यात. जे तुम्ही आता डिटेल आज शिकवलं की मला ते एकदम फिक्सच झालं डोक्यात आता लगेच, की हे थँक्यू अगोदर का लिहायचंय ते लक्षात आलं मॅडम. येस. छान छान वाटलं, छान वाटलं मॅडम. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. तेच मॅजिक हे असं आहे की जोपर्यंत आपण ते कन्सेप्ट क्लिअर करत नाही किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे आपण जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत ते करण्यात काहीच अर्थ नाही, ते होतच नाही, काम करतच नाही. ते नुसतं बुक वाचून तर काम होतच नाही. ऍक्च्युली मॅजिकचं तुम्हाला ते समजावंच लागेल कुणाकडून तरी, त्याच्याशिवाय नाही होत ते. तर इथं तुम्हाला इच्छा लिहायची आहे, त्याच्यानंतर सिक्रेट मूवी पाहायची आज. ती यासाठी पाहायची आहे की त्या मूवी मध्ये तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं हे समजून घ्यायचंय. सिक्रेट मध्ये फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलेलं आहे लेखिकाने, तिथं ग्रॅटिट्यूड नाहीये. पण तिथं तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच आधी समजावं लागणार आहे की ते कसं काम करतं. म्हणजे तिथं तुम्हाला जास्त विश्वास येईल की हे काम करतं, आणि जेव्हा विश्वास येईल की हे काम करतं तेव्हा त्याच्यासोबत आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचंय. तर आपला जो हे बुक आहे, ह्या बुकच्या आधी लेखिकाने या बुकचं नाव आहे जादू मॅजिक आहे इंग्लिशमध्ये, हे मराठी आहे. बुकची लेखिका आहेत रोंडा बर्न. रोंडा बर्न यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 2006 मध्ये ऍक्च्युली त्यांनी सिक्रेट मूवी काढली. 2006 मध्ये सिक्रेट मूवी काढली कारण त्यांनी त्याच्या आधी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे वडील जेव्हा निगेटिव्हिटी, ते त्यांचे वडील पण ऍज अ प्रोड्युसर होते, म्हणजे ते पण मूवी हे करायचे. तर ते मग ते गेल्यानंतर ह्यांना निगेटिव्हिटी आली म्हणजे मग ते खूप असं याच्यात गेल्या, डिप्रेशन मध्ये गेले थोडे. तर त्यावेळेस त्यांच्या मुलीने त्यांना ते एक बुक आणून दिलं. तर त्या बुक मध्ये हे सांगितलं होतं की तुम्ही ग्रॅटिट्यूड केलं तर असं होतं, असं होतं, असं होतं. आणि आयुष्यामध्ये जे काही मोठे मोठे सायंटिस्ट होऊन गेले किंवा जे काही मोठी लोक होऊन गेली, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ग्रॅटिट्यूड केलेलं होतं म्हणून ते त्या लेवलला होते. म्हणजे जितक्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, जितक्या जे काही सगळे वेगवेगळे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही ग्रॅटिट्यूड करा. तर ते बुक वाचल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे आपण जगाला दिलं पाहिजे. मग जगाला देणार कसं? तर मग त्यांना वाटलं की ऍज अ डॉक्युमेंटरी करूया आपण त्याला, कारण त्यांच्याकडे बाकीचं थोडं साहित्य होतं, पण तरी पण त्यांनी ही मूवी काढण्यासाठी त्यांच्याकडे जे काही होतं ते सगळं लावलं त्यांनी. म्हणजे जेव्हा त्यांनी ही मूवी केली, ते आले अमेरिकेमध्ये
तर त्यांच्याकडे ऍक्च्युली त्या ऑस्ट्रेलियाच्या आहेत. त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी ही मूवी केली आणि त्या मूवी साठी त्यांनी जे काही त्यांच्याजवळ होतं ते सगळं दिलं. पण त्यांना विश्वास होता की ही एकदा मूवी रिलीज झाल्यानंतर माझ्याकडे जे काही मी आत्ता विचार करते त्याच्यापेक्षा पण खूप मोठा असणार आहे. कारण त्यांचा विश्वास होता आणि तसंच झालं. जेव्हा त्यांनी ही मूवी केली तेव्हा त्यांच्याजवळ काहीही नव्हतं. ते पुढे येतं ह्या बुकमध्ये. ते फक्त 4 काटे चमचे आता तिथल्या पद्धतीने ते जे त्यांचं जीवन होतं त्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. फक्त एक बॅग होती, अपार्टमेंटमध्ये एक रूम होती, एक लॅपटॉप होता. पण जेव्हा ती मूवी रिलीज झाली त्याच्यानंतर मॅजिक घडलं. आणि त्या मूवीचा फीडबॅक जेव्हा लोकांकडून यायला लागला तेव्हा लोकांनी सांगितलं की याचं बुक लिहा. म्हणून त्यांनी मग 2008 मध्ये सिक्रेट बुक लिहिलं. ऍक्च्युली मूवी आधी केलेली आहे त्यांनी आणि बुक नंतर आलेलं. आणि 2008 मध्ये बुक आलं सिक्रेट. त्याच्यानंतर 2010 मध्ये त्यांचं बुक आलं द शक्ती. शक्तीमध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की आपल्या आतमध्ये जी शक्ती आहे ती कशाची आहे? प्रेमाची. तर त्या प्रेमाच्या शक्तीने तुम्ही सगळं काही जिंकू शकता, सगळं काही तुम्हाला मिळू शकतं. तर ती शक्ती काय आहे ते शक्ती त्यांनी त्या बुकमध्ये सांगितलेलं. आणि त्या बुक नंतर त्यांनी लिहिलं द मॅजिक 2012 मध्ये. आणि जेव्हा मॅजिक आलं तेव्हा या जगात मॅजिक झालं. सगळ्यांनी वाचलं त्यावेळेस मॅजिक. म्हणजे कमीत कमी ते मॅजिक आलं हे सगळ्यांना माहित झालं. सगळ्यांनी बघितलं ते की असं काम करतं तसं काम करतं. आणि जेव्हा मॅजिक आलं तेव्हा परत त्यांचं सिक्रेट बुक परत चाललं अजून. कारण जेव्हा तुम्ही मॅजिक करणार तेव्हा सिक्रेट शिवाय मॅजिक होतच नाही. मग जेव्हा लोक मॅजिक करायला लागले तेव्हा त्यांना सिक्रेटची गरज लागली. सिक्रेट बुक शिवाय सिक्रेट मूवी शिवाय मॅजिक होणारच नाही. कारण मॅजिक कसं होतं यासाठी फक्त कृतज्ञता करून पण नाही चालत. कारण तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला पाहिजे तुम्हाला हवं आहे त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनच करावं लागणार. आणि त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन सोबतच कृतज्ञता करावी लागणार तरच मॅजिक होणार. मग जेव्हा मॅजिक आलं तेव्हा परत त्यांचं सिक्रेट बुक चाललं आणि तेव्हा मग जास्त लोकांकडे ते सिक्रेट गेलं. म्हणजे मॅजिक तर गेलं पण सिक्रेट अजून जास्त गेलं. आणि तेव्हा मग ऍक्च्युली 2012 पासून लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे हे कळायला लागलं. त्याच्या आधी नव्हतं माहित. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे म्हणजे कशाला म्हणायचं. आज आपण सर्रास वापरतो शब्द तो लॉ ऑफ अट्रॅक्शन. पण तेव्हा माहित नव्हतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणायचं कशाला. आम्ही तेव्हा चायनामध्ये होतो. आम्ही 2007 मध्ये गेलो होतो. 2012 हे बुक आलं. तर हे बुक जेव्हा आलं तर हे बुक तर लगेच मिळालं नाही कारण ह्याचे ऍडिशन त्यांनी त्यावेळेस थोडे काढले असतील माहित नाही. पण हे बुक सगळ्यांना लगेच वाचायला नाही मिळालं. तर लोक त्यावेळेस मग पहिल्यांदा सिक्रेट वाचायला लागले. म्हणजे 2012 मध्ये लोकांनी सिक्रेट बुक वाचायला सुरू केलं ऍक्च्युली. आणि त्याच्यानंतर मग 13-14 मग हे मॅजिक लोकांनी थोडं थोडं वाचायला पाहायला म्हणजे हे करायला सुरुवात केली. म्हणजे असं झालं ते. तर त्यावेळेस पण मी सिक्रेट वाचलं. कधी मी पण 2012 सिक्रेट वाचलं. काहीही कळलं नाही. फ्रिक्वेन्सी कशी मॅच करायची, फ्रिक्वेन्सी काय असते आणि कशी हे करते, रेडिओ फ्रिक्वेन्सी कशी होते तशी आपली ही फ्रिक्वेन्सी असते. ही फ्रिक्वेन्सी त्याला मॅच झाली तर जसं रेडिओत गाणं वाजतं छान घडतं तसं तुमचं ही फ्रिक्वेन्सी पण त्याला मॅच झाली की सगळं मॅजिक घडतं किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन घडतं. वाचायचं म्हणून वाचलं पण इथं काही गेलंच नाही, ते कळलंच नाही. आणि जेव्हा 2000 आत्ता करोना आला जेव्हा मी इथं इंडियात आलो 1920 ला आणि जेव्हा त्याच्यानंतर माझे बाबा एक्सपायर झाले त्यावेळेस पण करोनामध्ये गेल्यामुळे मग मी त्यांच्या ह्याला जाऊ नाही शकले. तर मी त्यांना शेवटी व्हिडिओ कॉलवरून बघितलं. तर ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. आणि ते शॉकिंग झाल्यानंतर मी थोडंसं त्यावेळेस मग डाऊन झाले एकदम. आणि त्यावेळेस फक्त माझ्या आत हे होतं की ठीक आहे मी आत्ता डाऊन मध्ये आहे पण मला यातून बाहेर यायचं आहे.
ठीक आहे. माझ्या मिस्टरांनी पण खूप मदत केली त्यावेळेस मला. आणि त्यावेळेस एक टेलिग्रामवरती एक ग्रुप आला मॅजिकचा. आणि त्या ग्रुपमध्ये फक्त सगळे थँक्यू 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 म्हणायचे. मला कळेना की हे थँक्यू म्हणायचं कुणाला आणि इतकं कशाला म्हणायचं. एकदा कुणी मदत केली की त्याला थँक्यू म्हटलं बास झालं ना. अजून एवढं कशाला थँक्यू म्हणायचं, कुणाला म्हणायचं. ते मला ते आतून हे झालं की अच्छा असं असं काय असतं, हे काय आहे. तर मी त्यांचे सेशन्स घेतले. मग सकाळी 5:45 असतात त्यांचे. ते मी 6 महिने केले. मला ते कन्सेप्टच समजायला 6 महिने लागले. की मॅजिक काय आहे, कसं आहे किंवा कोणत्या गोष्टीवर कसं काम करतं, काय करतं. त्याच्यासाठी मला 6 महिने लागले आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं, म्हणजे त्या 6 महिन्यामध्ये माझं हे थिंकिंग इतकं बदललं. म्हणजे मी कंपेअर केलं की मी 6 महिन्याआधी काय होते आणि आत्ता काय आहे. मग मला हे क्लिक झालं की तुमच्या आतली जर निगेटिव्हिटी घालवायची असेल तर मॅजिक सगळ्यात बेस्ट आहे. आणि मग मी ठरवलं की हे मॅजिक सगळ्यांना द्यायचं. आता हे द्यायचं एवढं ठरवलं, पण मला त्यावेळेस काही नव्हतं. त्यावेळेस मला ते रश्मी मॅम पण मिळाल्या नव्हत्या अजून त्यावेळेस. स्पीकिंगचं हे काहीच माहित नव्हतं. फक्त इथं काय थॉट होता, मला ऑनलाईन करायचंय आणि मला मॅजिक द्यायचंय. तेवढ्या एका थॉट वरती सगळं फिरायला लागलं. म्हणजे जेव्हा मी हा थॉट केला, मला अक्षरशः आठवतं, तो मंथ होता जुलै एंड असेल. जुलै एंड असेल आणि मी अशीच घरी सोफ्यावरती बसले होते आणि मी फक्त ह्यांना म्हटलं की मला ऑनलाईन काहीतरी करायचंय. एवढ्या एका थॉटनी सगळी चक्र फिरली 3 दिवसात. आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला एक असा प्रोग्राम मिळाला की जिथं त्यांनी सांगितलं, दुसरे एक सर होते, मॅमचं करायच्या आधी मी त्या सरांचा केला होता. तिथं त्यांनी सगळं झूम कशी करायची किंवा तुम्ही तुमचं जे काही देणार आहात, त्यावेळी मी वास्तू पण करत होते. तर त्यावेळेस ठीक आहे, तेव्हा अजून मॅजिकचं मला इतकं नाही वाटलं की मी देऊ शकत. मग माझ्या डोक्यात होतं ठीक आहे, मग मी वास्तू देईन किंवा वास्तूबद्दल सांगेन. तर मग तिथं सरांनी आम्हाला सगळं शिकवलं. 3 दिवसाचा 5 दिवसाचा काहीतरी होता. झूम लिंक कशी करायची, तुम्ही जे देणार आहात ते कसं लिहायचं, कसं बोलायचं, काय करायचं, ते सगळं थोडक्यात त्यांनी ते 5 दिवसात सांगितलं. म्हणजे तिथून मला कळले की झूम लिंक कशी करायची. आता हे सगळं ठीक आहे, पण बोलायचं कसं? तिथं अडकलं ना परत गाडी. बोलायचं कसं किंवा काय बोलायचं, बोलायच्या आधी कसं हे करायचं असतं, काय करायचं असतं, काहीच नाही. आयुष्यात कधीच बोलले नाही. जेव्हा मी MSc ला होते तेव्हा मला एक भाषण, कारण मी फर्स्ट होते युनिव्हर्सिटी, त्यामुळे सगळ्यांचं ही इच्छा होती की मॅम तुम्ही बोललं पाहिजे, फेअरवेल फंक्शन होतं. तर ओके म्हंटल मी, ओके तर म्हंटल, पण मी गेले स्टेजवरती, एकच लाईन बोलले असेल, पुढची लाईन मला आठवेच ना, बिलकुल आठवेना. मग मी शेवटी नंतर जी होती अस्मिता म्हणून, तिला मी जे लिहिलं होतं ते दिलं, तू बोल म्हंटल, आणि मी सरळ खाली उतरले आणि मी बोलूच शकले नाही. आणि मी आयुष्यात कधी बोललेली पण नव्हते. मी स्टेजवर कधी गेलेले नव्हते. स्टेजवर कधी, ठीक आहे ते ग्रुपमध्ये डान्स करतो ती गोष्ट वेगळी आहे, पण ऍज अ इंडिव्हिज्युअल सोलो परफॉर्मन्स कधी दिला नव्हता. बोलायचं कसं? आणि माझ्या विरुद्ध यांनी लहानपणापासून फक्त स्टेज बघितलंय. गाणं, अनाउन्सिंग, हे सगळं त्यांच्यात ते ऑलरेडी होतं. माझ्यात मला त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्यातनं आलंच नाही ते कधी. आता करायचं कसं? मग हे म्हणले, तुला जर ऑनलाईन करायचं, तुला एकच पर्याय आहे, स्पीकिंग कोर्स करणं. त्याच्याशिवाय तुला नाही जमणार. मग तू काहीच करू शकणार. जोपर्यंत तू स्पीकिंग करणार नाही तोपर्यंत तुला काहीही जमणार नाही. तर मला ऍक्च्युली रश्मी मॅमचं फेसबुकची ऍड मला नाही सापडली, ह्यांना सापडली फेसबुकला. मग ह्यांनी मला सांगितलं की मॅडम छान वाटतायत, म्हणजे तू करशील तर चांगलं होईल, तर तू हा कोर्स कर 5 दिवसांचा. मग मॅमचा मी 5 दिवसांचा कोर्स जॉईन केला. मग नुसतं 5 दिवसामध्ये काय करणार आहे? 5 दिवसामध्ये पहिला व्हिडिओ करताना तर मी दिवसभर रडले, मला जमायचं ना.
हे म्हणले तुला जर करायचं असेल तुला हे करावंच लागणार, तुला पर्यायच नाही. लढो या तो मरो. मरायचं नव्हतं म्हणून लढावंच लागलं. मग मी किती प्रयत्न करून अक्षरशः ते 2 वाजता पाठवायचं असतं. त्याच्यासाठी मी सकाळपासून प्रयत्न करून 1 वाजता तो व्हिडिओ कसा तरी केला जाऊ दे. पण तो व्हिडिओ मी केला म्हणून मी आज इथे आहे. जर तो व्हिडिओ मी केला नसता तर मी आज इथं नसते. म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही करताना धाडस करून करता तरच तुम्ही पुढे जाता. तुम्ही जर तिथं थांबला तर मग थांबला. मग तिथं आपण दुसऱ्यांना दोष नाही देऊ शकत. तुम्ही असं नाही म्हणू शकत, नाही मॅडमने तसं आम्हाला कुठं सांगितलं किंवा मॅडमने तसं कुठं शिकवलं की तुम्ही असं करायला पाहिजे तसं नाही. त्यांना जे शिकवायचं त्यांनी शिकवलं, पण नंतरचं काम आपलं. जोपर्यंत तुम्ही पहिलं पाऊल टाकणार नाही तोपर्यंत पुढची यात्रा होणार कशी? त्यामुळे पहिलं पाऊल टाकणं महत्वाचं असतं. ते पहिलं पाऊल जमलं ज्यांना त्यांना पुढची यात्रा सहज आहे. पहिलं पाऊलच जमत नाही, तिथंच अडकतो, तिथंच विश्वास येतो, सगळं तिथंच येतं. आणि तो व्हिडिओ केल्यानंतर मग 5 दिवसाचा केला आणि मग मी यांना म्हटलं नाही मला 6 महिन्याचं पण करायचं आहे मॅमचं. मग हे म्हटले बघ तुला जमेल का नाही, मधनं सोडायचं नाही, मी एवढे 3,000 भरणार आहे, तू जर मधनं सोडली तर बघ. मग हे म्हटले की काय मॅम काय शिकवणार आहात का? मग हे स्वतः मॅमशी बोलले की मी असं सानिसाला ऍडमिशन घेतोय आणि तुमच्याकडनं हे जमेल का? असं असं आहे सगळं. मॅमने एकच वाक्य म्हटलं की तुम्ही फक्त मला तिच्याकडे पाठवा, तिला कसं तयार करायचं माझ्या हातात, तुम्ही पुढची काळजी करायची नाही. एवढ्या एका वाक्यावरती यांनी 1 मिनिटात 3,000 भरले आणि मॅमच्या ह्याच्यात मी जॉईन झाले. ते अजूनपर्यंत चालू आहे. आता या गोष्टीला 3 वर्ष झाले. म्हणजेच मला इथं सांगायचं हे आहे की इथला जो थॉट आधी काम करतो. तुम्ही इच्छाच व्यक्त नाही केल्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय हवं आहे त्याबद्दल क्लिअर, तर तुम्हाला तसे लोक परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाहीत. कन्फ्युजन नाही करायचं इच्छांसाठी, फक्त व्यक्त करता आलं पाहिजे तुम्हाला ती इच्छा, आणि मग पुढे बघा मॅजिक कसं होतं. तर ह्या इच्छा व्यक्त करणं इम्पॉर्टंट. त्यामुळे तुम्हाला इच्छा लिहायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही इच्छा लिहाल तर तुम्हाला 15 दिवसानंतर आपोआप मॅजिक होताना दिसणार आहे. ठीक आहे, काही काही आता इथं ज्या इच्छा आहेत बाकीच्या रिलेशनशिप विषयी असतील किंवा बाकीच्या आहेत त्या गोष्टींना थोडा वेळ लागतो, कारण त्या आपल्या हातात नाही. त्याच्यासाठी दुसऱ्यांचं पण तितकंच हे असावं लागतं. पण आपली स्वतःची इंडिव्हिज्युअल जे काही इच्छा आहेत त्या तुम्ही या सेशन होण्याच्या आधी होताना पाहणार आहात. हे मी 100% तुम्हाला गॅरंटी देते. ओके. हा मॅडम, बोला. आजचा अभ्यास आहे तो अगोदर ज्या काही निगेटिव्हिटी आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी त्या येस सगळ्या लिहून येस. ठेवायच्या. हा. त्या कचरा कुंडीत फेकून द्यायच्या. त्यानंतर दुसरा अभ्यास आहे की 3 वेळा थँक्यू म्हणून इच्छा लिहायच्या आणि परत शेवटी थँक्यू म्हणायचं. मग इच्छा लिहिताना 10 इच्छा लिहायच्या, तर त्या शॉर्ट टर्म अशा दोन्ही प्रकारच्या, किंवा नातेसंबंध जर आपले बिघडले तर ते चांगले झालेत असं पण लिहू शकतोय आपण. हा, ते आता लिहिलं तरी चालते, पण जेव्हा नातेसंबंधाचा हे अभ्यास होईल, अभ्यास येईल, त्याच्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी येईल त्याबद्दलची. मग आता ज्या आहेत तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही लिहू शकता. येस, लिहायलाच पाहिजे. इच्छा लिहिलं आहेत. तरच तुम्हाला तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये होणार आणि ते संबंध चांगले होण्यास मदत होणार. लिहावं तर लागणारच. आणि हा दुसरा अभ्यास. आणि तिसरा अभ्यास कोणता मॅडम? सिक्रेट मूवी पाहिजे. सिक्रेट मूवी बघणे. हा ठीक आहे मॅडम. हा ठीक आहे, ठीक आहे, आलं लक्षात. हा, ओके 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 मॅम, ठीक आहे. लिहू करू का मी? हो हो, चालेल चालेल चालेल. मी पण थांबणारच आहे 2 मिनिटं फक्त. हो. कोणाला